पुढची बातमी आपण पाहूयात। आता लासलगावहून दिल्लीसाठी कांदा ट्रेन रवाना होणार आहे। सुमारे 850 मेट्रिक टन कांदा दिल्लीला जाणार आहे। बाजारभाव पाडण्याचा प्रयत्न करू नका, शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। तर कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा आता थेट दिल्ली बाजारपेठेमध्ये पाठवला जाणार आहे। लासलगाववरून सुमारे 850 मेट्रिक टन कांदा दिल्लीला रवाना करण्याची तयारी आता सुरू झाली आहे। मात्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी प्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सध्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला 3000 ते 3200 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये कृत्रिमरित्या बाजारभाव पाडण्यासाठी सरकारने असे प्रयत्न करू नयेत, अशी मागणी आता शेतकरी प्रतिनिधी जयदत्त होळकर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। केंद्र शासनाच्या वतीने लासलगावमधून साधारणतः 850 टन कांदा हा दिल्ली येथे पाठवण्याची तयारी सुरू झालेली आहे। उद्या सकाळी साधारणतः 21 बॉक्स या ठिकाणी लोड होणार आहे आणि ट्रेनच्या माध्यमातून तो कांदा दिल्ली येथे पाठवला जाणार आहे। माझी केंद्र शासनाला विनंती आहे की आता जे काही दर शेतकऱ्यांना मिळत आहे ते केवळ 3000 ते 3200चे दर त्या ठिकाणी प्रति क्विंटलला मिळत आहे। म्हणजे साधारणतः 30-32 रुपये किलोचे दर मिळत आहेत। हे दर काही फारसे वाढलेले नाही आहे आणि त्याचबरोबर कांदा खराब सुद्धा बऱ्यापैकी झालेला आहे आणि म्हणून हे जे काही दर मिळतात हे फार काही दर नाही आहेत।